UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कुर्ला LBS रोडवर भरधाव बेस्ट बसची 30 ते 40 वाहनांना धडक। भीषण अपघातामध्ये 26 जण जखमी तर 5 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। भीषण अपघातानंतर बस चालकाच्या विरोधात नागरिकांचा रोष। चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याचा आरोप। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अपघातावेळी बसमध्ये 60 जण असल्याची पोलिसांची माहिती। 26 जखमींवर भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जखमींमध्ये 3 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश। अपघातग्रस्त बस कुर्ला आगारामध्ये आणली। परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता। खबरदारी घेत पोलिसांचा बंदोबस्त तैनात। बेस्ट अपघातानंतर आज कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी। प्रवाशांचे हाल। चालक किंवा रिक्षानं इच्छित स्थळी जावं लागणार। रुग्णांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न। दोषींवर कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना। स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांची कुर्ला बस अपघातावर प्रतिक्रिया। ईव्हीएम विरोधातील मवियाच्या पराभूत उमेदवारांनी दिल्लीमध्ये धाव। आज शरद पवारांसोबत बैठक होणार। वकील अभिषेक मनू सिंघवीही उपस्थित राहणार। विधानसभेतील पराभवानंतर मवियाचे उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार। सर्व पराभूत याचिका दाखल करणार। ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप। फेर निवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी। मार्कडवारीसाठी आम्हालाही प्रेम आणि जिव्हाळा, मात्र आपला करेक्ट कार्यक्रम झालाय हे विरोधकांनी कधीतरी लक्षात घ्यावं। दारुण झालेला पराभव मान्य करावा, अजितदादांनी सुनावलं। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी मंत्र्यांची नावं दिल्लीत। भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष। विरोधकांचं मूल्यमापन संख्येवरून करणार नाही तर त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून करू। विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या। पुण्यातील यवतगावच्या हद्दीमध्ये सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला। अज्ञातांनी भर चौकात केलं होतं अपहरण। संसदेत एक देश एक निवडणुकीशी संबंधित विधेयक सादर होण्याची शक्यता। रामनाथ कोविंद समितीचा अहवाल केंद्र सरकारनं स्वीकारला। अर्ध्या नागपूर शहराचा पाणीपुरवठा आज बंद। पेंच 4 एक्सप्रेस फीडरवर 20 तासांचा शटडाऊन। टँकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्यानं मुबलक पाणीसाठा करण्याचं आवाहन। राज्यातील तापमानामध्ये 4 अंशांनी घट। थंडीमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज। ठाण्यामध्ये डिसेंबरमधील निच्चांकी 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन 5 दिवस बंद राहणार। श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यासाठी भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।